विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. BA भाग एक म्हणजेच पहिलं सत्र, पहिला सेमिस्टर, फर्स्ट सेमिस्टरचे आपण सर्व विद्यार्थी आहात. मराठी लिटरेचर म्हणजेच मराठी वाङ्मय या विषयाचा आपण हा जो ग्रुप बनवलेला आहे, या ग्रुपमध्ये तुम्हाला मी त्यात ॲड केलेला आहे. फर्स्ट इयरला अशी स्थिती असते की कधी कधी आपल्याला आपले कोणते विषय आहेत हे माहीत नसते. फॉर्म भरत असताना आपण लिहितो, पण 12वीपेक्षा हे विषय वेगळे असल्यामुळे हिस्ट्री, पॉलिटिकल हे विषय जे आहेत ते सारखे असतात, मराठी इंग्रजी हे विषय सारखे असतात, पण मराठी लिटरेचर, इंग्रजी लिटरेचर, होम इकॉनॉमिक्स अशासारखे काही विषय जे आहेत ते लक्षात राहत नाही. आणि त्यामुळे मी मराठीच्या ग्रुपमध्ये लिंक दिली होती. ज्या विद्यार्थ्यांचा MLT हा विषय असेल त्यांनी त्या लिंकमध्ये जॉईन व्हावं, पण 4-5 विद्यार्थी फक्त जॉईन झाले होते. त्यामुळं मग मी प्रत्यक्ष तुमची लिस्ट काढली आणि त्या लिस्टमधून तुम्हाला जॉईन करून घेतलं. तर आज जवळपास 20-22 विद्यार्थी त्या ग्रुपमध्ये आहेत. त्यांनी लक्षात घ्यावं की मराठी वाङ्मय हा त्यांचा विषय आहे आणि त्यांना या ग्रुपमध्ये राहायचं आहे, कारण ऑनलाईन व्हिडिओ जे आहेत त्या आपण याच ग्रुपमध्ये घालणार आहोत. या व्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांजवळ काही मोबाईल नसतील त्यांनाही तुम्ही सांगा काही पर्यायी व्यवस्था करता येते का, आणि तसं आम्हाला फोन करून सांगा किंवा त्या ग्रुपवर मेसेज द्या की अमुक अमुक नंबरला तुम्ही सर ॲड करा, तर आम्ही ते करू. तर आज आपण मागच्या पिरियडला मी तुम्हाला सांगितलं होतं की मराठी वाङ्मयाचा अभ्यासक्रम, आणि त्या मराठी वाङ्मयाच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला यावर्षी फर्स्ट सेमिस्टरला 2 पुस्तकं आहेत. एक पुस्तक म्हणजे माझी जन्मठेप हा चरित्र ग्रंथ आहे. विनायक दामोदर सावरकर, दा सावरकर यांची माझी जन्मठेप हे आत्मचरित्र तुम्हाला नेमलेलं आहे. आणि दुसरी पुस्तक आहे प्रतिभा साधन, नासी फडके यांची ही पुस्तक आहे. तर माझी जन्मठेप ही पुस्तक आता सध्या उपलब्ध नाही आहे, पण माझी जन्मठेप या आत्मचरित्रावर आपल्याला बराच डाटा उपलब्ध दिसतो. चित्रपटसुद्धा आहे माझी जन्मठेपवर, किंवा काही व्हिडिओ क्लिप्स आहेत, काही ऑडिओ क्लिप्स आहेत. तर हे प्रतिभा साधन हा ग्रंथ आपण सुरू करू, कारण हा ग्रंथ आपल्याकडे आहे. यातले 2 प्रकरणं आहेत तुमच्या अभ्यासक्रमामध्ये, ते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. पहिलं प्रकरण म्हणजे विषयाचे औचित्य, आणि दुसरं प्रकरण म्हणजे ललित वाङ्मयाचे स्वरूप व कार्य. हे पहिले 2 प्रकरणं या ग्रंथातील तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये आहे. हा ग्रंथ आपल्याजवळ असल्यामुळे आपण सुरुवातीला या ग्रंथाची सुरुवात करू. पण या दरम्यान माझी जन्मठेप या पुस्तकावर जो काही मटेरियल, जो काही आपल्याला सामुग्री ऑनलाईन मिळेल ती मी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकणार आहे. तर तोही एक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून तुम्ही त्याला पाहिलं पाहिजे. ते तुम्ही पाहिल्यानंतर नंतर जेव्हा आपण प्रत्यक्ष ते आपण शिकवू त्यावेळी ते तुम्हाला सोपं जाईल. आज आपण प्रतिभा साधन या ग्रंथाविषयी पाहणार आहोत. नासी फडके हे त्याचे लेखक आहेत, आणि जवळपास 1960-70च्या दरम्यान हा प्रतिभा साधन हा ग्रंथ नासी फडके यांनी लिहिलेला आहे. नासी फडक्यांचं नाव एक कादंबरीकार म्हणून विशेषत्वाने घेतलं जातं. कादंबऱ्या त्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये लिहिलेल्या आहेत. नासी फडक्यांचं मराठी साहित्यामध्ये एक वेगळं नाव आहे, आणि साहित्याच्या संदर्भामध्ये जे काही 2 तत्त्व मानले जातात त्यापैकी कले करता कला हे तत्त्व मानणारे नासी फडके. कले करता कला म्हणजे कुठलेही साहित्य जे असते, कुठलीही कला जी असते, त्या कलेचा केवळ आनंदासाठी उपयोग घ्यावा, कलेचा केवळ आनंदासाठी उपयोग व्हावा अशी इच्छा असलेले किंवा असे विचार असलेले ते म्हणजे नासी फडके. या व्यतिरिक्त कलेचा उपयोग हा जीवनाकरता झाला पाहिजे, कलेचा उपयोग हा जीवनाकरता झाला पाहिजे असा विचार सांगणारे ते म्हणजे
जीवनाकरता कला असं तत्त्व मानणारे ते म्हणजे वि स खांडेकर. म्हणजे वि स खांडेकर आणि नासी फडके हे एकाच काळातले, पण नासी फडक्यांची साहित्याच्या संदर्भातली विचारसरणी वेगळी आणि वि स खांडेकरांची साहित्याच्या संदर्भातली विचारसरणी वेगळी. हे जे कलेकरता कला आणि जीवनाकरता कला हे जे तत्त्व मराठी साहित्यामध्ये आपण जे मी तुम्हाला सांगितलं मराठी साहित्यातलं, ते तत्त्व वास्तविक मराठी साहित्यातलं नाही आहे. ते तत्त्व पाश्चात्य विचारातूनच मराठीमध्ये आलेलं आहे, हेही आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर नासी फडक्यांनी अनेक कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत आणि काही समीक्षणात्मक ग्रंथसुद्धा लिहिलेले आहेत. तर प्रतिभा साधन हा जो ग्रंथ आहे तो म्हणजे एक प्रकारे साहित्याचं शास्त्र सांगणारा ग्रंथ आहे. साहित्याचं शास्त्र सांगणारा ग्रंथ आणि म्हणूनच याला आपण समीक्षण असं म्हणू शकतो, समीक्षा ग्रंथ असं म्हणू शकतो. इंग्रजीमध्ये ज्याला आपण क्रिटिसिझम असं म्हणतो, मराठीमध्ये त्याला आपण समीक्षण असं म्हणू शकतो. म्हणजे साहित्य म्हटल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कथा दिसतात, कादंबरी दिसते, नाटक दिसते, कविता दिसते, ललित निबंध दिसतात. ललित निबंध, प्रवास वर्णन, चरित्रग्रंथ, आत्मचरित्र, हे जे सगळे ग्रंथ आहेत, हे जे सगळे काही प्रकार आहेत, हे सगळे प्रकार साहित्याचे प्रकार आहेत. म्हणजे हे वाङ्मयाचे प्रकार आहेत. तर या वाङ्मयाच्या प्रकारांमध्ये समीक्षण हे एक वेगळं क्षेत्र. म्हणजे कथा करणारा कथा करतो, कविता लिहिणारा कविता लिहितो, नाटक लिहिणारा नाटक लिहितो, पण नाटकाचं तंत्र कसं असायला पाहिजे, कविता ही कशी असायला पाहिजे, कवितेमध्ये कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कोण व्यक्ती कविता निर्माण करू शकतो, कोणत्या व्यक्तीमध्ये कोणता गुण असेल तेव्हा तो कविता निर्माण करतो, हे जे काही सांगणं असते त्याला म्हणायचं आपण त्या साहित्याचं शास्त्र. आणि अशा पद्धतीच्या शास्त्राचं वर्णन ज्या ग्रंथामध्ये असते त्याला आपण म्हणू समीक्षण. तर प्रतिभा साधन हा जो ग्रंथ आहे तो एक समीक्षा ग्रंथ आहे असं आपण समजायचं. तर प्रतिभा साधन या ग्रंथामध्ये 2 भाग केलेले दिसतात, विभाग पहिला आणि विभाग दुसरा. तर पहिल्या विभागामध्ये काही प्रकरण क्रमांक 1 ते 8 पर्यंतचे प्रकरणं हे पहिल्या विभागामध्ये आहेत आणि दुसऱ्या विभागामध्ये 8व्या प्रकरण 9व्या प्रकरणापासून ते पुढचे प्रकरणं जवळपास 15-16 प्रकरणं आहेत. तर पहिल्या विभागामध्ये आपल्याला ललित लेखनाची मूलतत्वे याचं वर्णन आपल्या पहिल्या विभागामध्ये दिसते. ललित लेखन जे असते म्हणजे हे जे काही नाटक आहेत, कविता आहेत, कथा आहेत, कादंबरी आहे, चरित्रग्रंथ आहे, ललित निबंध आहे, हे सगळं जे काही ललित लेखन आहे, या ललित लेखनामध्ये मुख्यत्वे कोणती गोष्ट महत्त्वाची आहे, मूलतत्व, त्याचं मूलतत्व काय आहे, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, ह्या गोष्टी आपल्याला पहिल्या विभागामध्ये या ग्रंथात पाहायला मिळतात. आणि मग दुसरा विभाग आहे तो म्हणजे ललित लेखनाचे तंत्र. हे जे काही कथा आहेत, कादंबऱ्या आहेत, नाटक आहेत, कविता आहेत, ललित निबंध आहेत, हे कशा पद्धती, याचं तंत्र काय आहे, कादंबरीची सुरुवात कशी असायला पाहिजे, शेवट कसा असायला पाहिजे, मध्य कसा असायला पाहिजे, त्यामध्ये पात्रांना काय महत्त्व असायला पाहिजे, वेशभूषेला काय महत्त्व असायला पाहिजे, नाटक जर असेल तर, कविता ही कशी असते, पूर्वी कशी होती, आज कशी आहे, किंवा पूर्वीचं तिचं रूप आज बदललेलं आहे का, आणि ते बदललं तर मग का बदललं, या सगळ्या गोष्टीची चर्चा जी आहे ती आपल्याला ललित लेखनाचे तंत्र यामध्ये पाहायला मिळते. तुम्हाला पहिले 2 प्रकरणं जी नेमलेले आहेत त्यामध्ये फक्त ललित लेखनाची मूलतत्वे या विभागातला म्हणजे पहिल्या विभागातले हे पहिले 2 प्रकरणं आहेत. म्हणजे मूळ जो ललित लेखनाची मूलतत्वे आहेत याच्यामध्ये तुम्हाला शिरण्याचं काही कामच नाही आहे. ललित लेखनाची जी मूलतत्वे आहेत ते ह्या पहिल्या म्हणजे 2 प्रकरणाच्या नंतर सुरू होतात मुख्यत्वे.
केवळ पहिलं प्रकरण तुम्हाला विषयाचे औचित्य म्हणजे हे जे प्रतिभा साधन आहे या ग्रंथाचं, ग्रंथ का आवश्यक आहे किंवा हा विषय कसा महत्त्वाचा आहे हे तुम्हाला या प्रकरणामध्ये पाहायचं आहे. आणि त्यानंतर दुसरं प्रकरण आहे ललित वाङ्मयाचे स्वरूप व कार्य. म्हणजे ललित वाङ्मय म्हणजे कथा, कादंबरी, नाटक, कविता हे जे काही वाङ्मय आहे हे ललित वाङ्मय हे कसं असते आणि याचं काम काय आहे, कशासाठी हे निर्माण होते. बघ, ह्या दोनच गोष्टी तुम्हाला पहिल्या सेमिस्टरला पाहायच्या आहेत. ग्रंथ मोठा आहे पण केवळ हे दोन प्रकरणं जे आहेत ते 6 पेजचे आहेत, 6 पानं आहेत, 6 ते 7 पानं. आणि या 7 पानांचाच भाग फक्त तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये नेमलेला आहे. आणि त्यामुळे कुठल्याही पद्धतीचा ताण घ्यायचा नाही की हे समीक्षा ग्रंथ जो आहे तो आजपर्यंत आपण कधी पाहिला नाही, वाचला नाही, आपल्याला ते कळेल का. या 7च पानांवर तुम्हाला जवळपास 24 गुण आहेत. या 2 प्रकरणांवर 24 गुणांचे प्रश्न राहणार आहेत. आणि त्यामुळे हा भाग समजून घेणं फार आवश्यक आहे. तर आपण आपल्या विषयाकडे वळू. प्रतिभा साधन हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ साहित्य म्हणजे ललित लेखन जे आहे त्याचं मूलतत्व आणि ललित लेखनाचं तंत्र या ग्रंथामधून आपल्याला सांगितलेलं दिसते. म्हणजे ललित लेखनाची मूलतत्व आणि ललित लेखनाचे तंत्र यात आपल्याला सांगितलेले दिसते. आता सर्वप्रथम पहिली गोष्ट अशी आहे की ललित लेखन म्हणजे काय. ललित लेखन कशाला म्हणू आपण ललित लेखन. ललित साहित्य आपण कोणाला म्हणायचं. म्हणजे बाकीचं जे काही संपूर्ण साहित्य जर म्हटलं आपण तर साहित्य या शब्दाची व्याख्या काय आहे. साहित्य म्हणजे जनरली तुम्ही असं म्हणता की अभ्यासाची साहित्य किंवा आपण किराण्यात स्वयंपाकाची साहित्य, यातला हा जो साहित्य शब्द आहे. आणि इकडे मराठी साहित्य किंवा भाषेचं साहित्य असं म्हणत असताना त्या ठिकाणी येणारा हा साहित्य शब्द, या 2 शब्दामध्ये आपल्याला विशेष अंतर दिसते. साहित्य या शब्दालाच आपण वाङ्मय असंही म्हणतो. म्हणजे पर्यायी शब्द त्याला वाङ्मय असंही म्हणतो. इंग्रजीमध्ये त्याला आपण लिटरेचर असं म्हणतो. तर हा स्वयंपाकाची साहित्य, खेळाची साहित्य यापेक्षा भाषेचं साहित्य यातील हा साहित्य शब्द जो आहे तो वेगळा आहे. म्हणजे स्वयंपाकाच्या साहित्यामधील साहित्य हे नव्हे. या साहित्याचा अर्थ जो आहे तो वाङ्मय या अर्थाने आपल्याला घ्यायचा आहे. आणि वाङ्मय म्हणजे काय. जे जे वाणीमय ते ते वाङ्मय. जे जे वाणीमय म्हणजे वाणीतून म्हणजे आपल्या बोलीतून, आपल्या बोलण्यातून जे जे काही बाहेर पडते त्या सर्वाला आपण वाङ्मय असं म्हणूया. पण मग जे जे वाणीमय ते ते वाङ्मय असं जर म्हटलं आपण तर तुमच्या तोंडातून निघणारे सगळेच जे काही आहे त्याला वाङ्मय असं म्हणावं लागेल. आणि म्हणून मग आपण हा जो वाङ्मय या शब्दाचा अर्थ फार व्यापक होतो. तो आपल्याला विशिष्टत्वाने समजावा म्हणून मग आपण साहित्य या शब्दाची संकल्पना पुढे ठेवली. आणि आपल्याला असं दिसून येते की त्या एका विशिष्ट भाषेतून जे जे ग्रंथरूपाने लिहिलं जाते आणि त्या ग्रंथरूपाने लिहिल्या गेलेल्या लेखनाला आपण साहित्य असं म्हणतो. पण तेही साहित्य म्हणत असताना त्यामध्ये आपण त्याचे 2 भाग करतो. एक ललित साहित्य आणि दुसरा एक ललितेतर साहित्य. म्हणजे साहित्याचे सुद्धा 2 भाग करतो आपण. एक ललित साहित्य आणि ललितेतर साहित्य. ललितेतर म्हणजे ललित व्यतिरिक्त, ललितेतर ललित सोडून बाकीचं, आणि ललित साहित्य म्हणजे ललित साहित्य. ललितेतर साहित्य म्हणजे ललित साहित्य वगळून बाकीचं साहित्य. आता ललित म्हणजे काय. तर आपल्या असं लक्षात येते की ललित म्हणजे लालित्य या शब्दावरून ललित हा शब्द निर्माण झाला. लालित्य. लालित्य म्हणजे काय. लालित्य म्हणजे रंजक.
म्हणजे ज्या साहित्यामध्ये रंजकता हा गुण असतो, रंजन करण्याचं सामर्थ्य ज्या साहित्यामध्ये असते, रंजन करण्याचं सामर्थ्य म्हणजे मनोरंजन करण्याचं सामर्थ्य, मनोरंजन म्हणजे जे ग्रंथ वाचल्यानंतर तुमचं मनोरंजन होते असं ते साहित्य म्हणजे रंजक साहित्य. अशा त्या रंजक साहित्याला आपण लालित्यपूर्ण साहित्य असं म्हणतो. आणि असे ते लालित्यपूर्ण साहित्य म्हणजेच ललित साहित्य. तर ललित साहित्य म्हणजे याचा अर्थ कसा काय झाला की ज्या साहित्यातून मनोरंजन होते, मनोरंजन होते म्हणजे मनोरंजन कशामुळे होते मग आपलं, तर आपल्या भावनांचं जागृतीकरण केलं जातं. नेमकं कशामुळे तुमचं मनोरंजन होते, मनोरंजन मनाचं रंजन होण्यामागं कारणं अशी असतात की तुमच्या भावना जागृत केल्या जातात. सर्वच व्यक्तींच्या ठिकाणी सर्वच काळामध्ये भावना ह्या आहेत. जगातील कुठलाही मनुष्य असो, हसण्याची भावना, रागाची भावना, क्रोधाची भावना, शृंगाराची भावना, हास्याची भावना, वीरत्वाची भावना, भिण्याची भावना, ह्या सगळ्या भावना ज्या आहेत ह्या तुमच्या मनामध्ये आहेत. तो इंग्लंड अमेरिकेचा कुठलाही मनुष्य असो, तोही हसतो, तोही रडतो, त्याच्याही मनामध्ये हे सर्वच भाव असतात. हे भाव सुप्त अवस्थेमध्ये असतात. म्हणजे आजही तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल त्यावेळीसुद्धा तुमच्या मनामध्ये ह्या सर्वच भावना आहेत, पण तुमच्या त्या भावना आता सुप्त अवस्थेमध्ये आहेत. एखादी कथा, एखादी नाटक, एखादी कविता, एखादी कादंबरी जेव्हा आपण वाचतो तेव्हा ती वाचत असताना लेखक तुमच्या भावनांना जागृत करतं. तुम्हाला ते वाचल्यानंतर हसू येतं, कधी तुम्हाला रडू येतं, कधी तुमच्या अंगावर काटा उभा होतो, कधी तुम्हाला भीती वाटते, कधी तुमच्यामध्ये प्रेमाचा भाव निर्माण होतो. तर ह्या सगळ्या भावना ज्या आहेत ह्या जागृत झाल्या आणि त्या पूर्वत आपापल्या जागेवर बसल्या की मग तुम्हाला एक समाधान वाटतं, बरं वाटतं. हे जे बरं वाटणं आहे यालाच आपण असं म्हणू शकतो की तुमचं मनोरंजन होते. म्हणजे असं असते की बऱ्याचशा भावना ज्या असतात त्या आपल्या भावना ज्या असतात त्या सुप्त अवस्थेमध्ये असतात. दीर्घकाळपर्यंत ह्या भावना जर सुप्त अवस्थेमध्ये राहिल्या तर माणसाची जी अवस्था आहे, माणसाचे जे मानसिक बॅलेन्स आहे, मानसिक समतोल जो आहे तो बरोबर राहत नाही. त्या जागृत होणं आवश्यक असते. हसणं आहे, रडणं आहे, भिणं आहे, ह्या सगळ्या गोष्टी घडत राहिल्या पाहिजेत. आणि त्या जर घडत राहिल्या तर तुमच्या मनाचं स्वास्थ्य टिकून राहते आणि ललित साहित्य जे आहे ते काम करते. ललित साहित्य तुमच्या मनाचा बॅलन्स टिकवून ठेवण्याकरता, तुमच्या मनाच्या समतोल टिकवून ठेवण्याकरता ते अतिशय उपयुक्त असते. आणि म्हणून ललित साहित्य जे आहे ते मनाचं रंजन करते असं आपण म्हणतो. जे साहित्य मनाचं रंजन करते ते ललित साहित्य, आणि जे साहित्य मनाचं रंजन न करता बुद्धीला जास्त प्राधान्य देते, बुद्धीला जास्त प्राधान्य देते, ते ललितेतर साहित्य. आणि हे ललितेतर साहित्य म्हणजे ललित साहित्य वगळून जे काही बाकीचं उरलेलं आहे, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, हिस्ट्री असेल, इकॉनॉमिक्स असेल, पॉलिटिकल असेल, यामध्ये जे काही लिहिलेलं आहे यामधलं इथे शास्त्र असतात. आणि हे शास्त्रशुद्ध लेखन जे असते ते शास्त्राच्या निकष लावून त्यांना तपासता येते. आजही ते जसं लिहिलेलं आहे तसंच आजही आहे. त्याचा अर्थ आज जो लागतो 10 वर्षानंतर 100 वर्षानंतर त्याचा अर्थ तोच लागतो. पण हे जे ललित साहित्य असते ते बदलत असते. एका व्यक्तीला एका कवितेचा जो अर्थ आज कळतो तो अर्थ त्याच व्यक्तीला पुढे 2 दिवसानंतर तो ती कविता वाचेल तर त्याला त्यातून दुसरा अर्थ कळेल. किंवा आज मला त्या कवितेचा जो अर्थ कळतो आहे तो अर्थ दुसऱ्या कोणीतरी तीच कविता आजच जर वाचली तर त्याला त्याचा दुसरा अर्थ कळेल.
अशा पद्धतीने व्यक्तिपरत्वे बदलणारा जो अर्थ आहे तो ललित साहित्यामध्ये असतो. आणि इकडे शास्त्रीय साहित्यामध्ये सारखेपणा असतो, एकचेकपणा असतो. तिथे जो भर दिला असतो तो बुद्धीवर भर असतो, इथे जो भर असतो ललित साहित्यावर तो भावनेवर भर दिलेला असतो. भावना, मन यावर भर असतो ललित साहित्यामध्ये, आणि ललितेतर साहित्यामध्ये भर असतो तो बुद्धीवर. म्हणजे बुद्धीशी संबंध असलेला, ज्ञानाशी संबंध असलेला जो आहे तो ललितेतर साहित्य, आणि भावनेशी संबंध असलेला तो आहे ललित साहित्य. तर त्यामुळे ललित आणि ललितेतर हे दोन साहित्याचे प्रकार जे आहेत त्यातलं ललित साहित्य, या ललित साहित्यामध्ये ते ललित साहित्य आपल्याला पाहायचं आहे. त्या ललित साहित्यामध्ये नेमका हे ललित साहित्य निर्माण तुम्ही आम्ही सगळेच करू शकतो का? सर्वच व्यक्ती कविता लिहू शकतात का? सर्वच व्यक्ती नाटकं लिहू शकतात का? सर्वच व्यक्ती कथा लिहू शकतात का? कादंबऱ्या लिहू शकतात का? तर त्याचं उत्तर आपल्याला दिसेल की नाही. मग कोण व्यक्ती कविता, नाटक, कादंबरी लिहू शकतात? किंवा जे कोणी नाटक, कविता, कादंबरी हे लिहितात त्यांच्या ठिकाणी अशी कोणती एखादी वस्तू असते, शक्ती असते, गुण असतो, सामर्थ्य असते की ज्यामुळे ते ती कविता लिहू शकतात, नाटक लिहू शकतात, ती कादंबरी लिहू शकतात? तर आपल्या असं लक्षात येते की त्यांच्या ठिकाणी प्रतिभा नावाची गोष्ट असते. त्यांच्या ठिकाणी प्रतिभा नावाची गोष्ट असते की ज्यामुळे ते आपल्या साहित्याची निर्मिती करू शकतात. ते कविता लिहू शकतात, कथा लिहू शकतात, नाटक लिहू शकतात. आणि म्हणून मग ही जी प्रतिभा आहे ती नेमकी काय आहे, त्या प्रतिभेचं काय महत्त्व आहे, ती प्रतिभा कोणाच्या ठिकाणी असते, कोणाच्या ठिकाणी नसते? प्रतिभा म्हणजे कल्पनाशक्ती होय का? की प्रतिभेची तुलना आणखी दुसऱ्या कोणत्या गोष्टीशी करता येईल? प्रतिभा ही काही बाजारात जाऊन विकत मिळवून आणण्यासारखी वस्तू आहे का? याचा पुरेसा अभ्यास, या प्रतिभेचं महत्त्व केवळ भारतीय विचारवंतांनीच सांगितलेलं आहे की पाश्चात्य विचारवंतांनीही सांगितलेलं आहे, याचा अभ्यास आपल्याला प्रतिभा साधन या ग्रंथामध्ये करायचा आहे. पण या ग्रंथातले केवळ 2च प्रकरणं तुम्हाला नेमलेले आहेत या सत्रामध्ये. पुढच्या सत्रामध्ये पुन्हा 2 प्रकरणं नेमलेले आहेत. आपण या सत्रापुरता विचार करूया. आणि या 2 प्रकरणांमध्ये पहिलं प्रकरण आहे विषयाचे औचित्य. तर हे विषयाचे औचित्य हे प्रकरण जे आहे ते आपण पुढच्या तासिकेमध्ये पाहू. प्रत्यक्ष आपण या विषयाचे औचित्य या विषयाला आपण प्रत्यक्ष पुढच्या पिरियडला घालू. तर आज आपण या ठिकाणी थांबू. धन्यवाद.